मित्रांनो नमस्कार. लाल कांदे काढले बा आणि इथं शेडमध्ये ते पसरून दिले. बाहेर ऊन नाही आहे, पावसाचं वातावरण आहे आणि अचानक पाऊस येतो आहे, ऊन पडत आहे. त्याच्यामुळं कांदे या शेडमध्ये टाकून दिले म्हणजे सुकतील, वाळतील, म्हणजे त्याला मूळ लवकर निघणार नाही. आणि अजून काही कांदे काढायचे बाकी आहे, काही कापायचे बाकी आहे. तर बघा आता इथं हे कापायचे बाकी आहे. हा एक गंज आहे, अजून दुसरा एक गंज आहे, मी तुम्हाला तो दाखवतो आहे. बघा हा इथं हा एक गंज आहे, हे कापायचे बाकी आहे. अजून मी तिकडून वाहून आणतो आहे, म्हणजे आई आणि वडील यांनी जे कांदे काढून ठेवले अजून काही काढायचे. पण बघा म्हणजे इकडून तिकडे काढीत गेले आणि हे जे कांदे आहेत हे इरळून काढलेले, म्हणजे पहिला मोठे मोठे कांदे काढले, पण जे मागं जे कांदे राहिले ना ते पण लगेच काढायला आले. म्हणजे आता तिकडं काढीत गेले का परत इकडचे कांदे सरसकट काढून घ्यायचे आणि जे मोठे कांदे तेच काढायचे, जे बारीक आहे ते सोडून द्यायचे, वावर तयार करायचे दुसरं पीक घ्यायला. तर कांदे पेरले, त्याला ड्रिप पसरवलं, रेनपाईपनं पाणी दिलं. हे सगळे व्हिडिओ तुम्ही या अगोदर आपल्या चॅनलवरती पाहिले. बघा जे वडिलांनी भरून ठेवले होते ना या कपड्यामध्ये, ते आता मी शेडमध्ये नेऊन टाकणार आहे. तर बघा जेवढे आज काढले होते कांदे तेवढे कांदे वाहून टाकायला मी वडिलांना मदत केली, कारण त्यांना जर जास्त उचलता येत नाही आणि उचलल्यावरती मग हातपाय दुखणं, कंबर दुखणं, वयामानानुसार त्रास लय होतोय. आणि मी गावातलं काम करून मयात आलो, पाहिलं तिकडे वडील कांदे वाहत होते, तर म्हणलं चला थोडासा वेळ आहे, तर मी पण त्यांना कांदे वाहू लागू राहिलोय. तर मित्रांनो कांदा पातीवरती कांदे आले आणि अचानक वातावरण बदललं, सारखा पाऊस पडायला लागला आणि अभूत यायला लागला. म्हणजे ढगाळ वातावरणामुळं मवा जास्त पडला आणि कांदा पात काढायच्या मोसममध्ये येणारच होते, तो रोग पडला आणि ती पूर्ण कांदा पात वाकडी होऊन गेली. आणि आता कांदे पण तयार व्हायले नाही असं काहीच नाही आहे. फक्त जे उन्हाळ कांद्याचं जे ॲव्हरेज मिळतं ते लाल कांद्याला मिळत नाही. बघा इकडं जास्त दाट आहे बघा कांदे, आणि पाठीमागं तुम्ही बघितलं तर इकडं पातळ. बघा इकडे या साईडला पातळ, म्हणजे इकडून या साईडला कांदे आम्ही काढत गेलो आहे. तर उन्हाळ्याच्या कांद्याला जे ॲव्हरेज मिळतं ना ते लाल कांद्याला मिळत नाही. लाल कांदे पेरण्यामागं कांदा पात करणे हाच उद्देश होता, पण निसर्गानं साथ दिली नाही आणि जो मोसम होता कांदा पात होण्याचा त्याच मोसममध्ये रोग पडला, पाऊस सारखा चालू झाला आणि कांदापात पिवळी पडून गेली. तर मित्रांनो पुढं कांद्याला भाव राहील, कारण ह्या पिरियडमध्ये कांद्यांना भाव राहतोच लाल कांद्यांना. पण मागच्या वर्षी जे लोकांनी कांदे साठवून ठेवले ते आता मार्केटला यायला चालू झाले आणि शेवटी आयात निर्यात त्याच्यावरती पण कांद्यांचं भरपूर मार्केट अवलंबून राहत आहे. तर आता कांद्यांना भाव नाही आहे, त्यामुळं कांदा पातीला पण आम्ही जी अपेक्षा केली होती ती पूर्ण झाली नाही. आणि आता कांद्यांमधून 4 पैसे होतील असं वाटायचं, पण आता कांद्यांना भाव नसल्यामुळं ना पूर्ण निराशा होऊन गेली. कांदे चांगले निघालेले, कांदे काय खराब नाही आहे आणि मिडियम कांदा आहे, सगळा कलरही चांगला आहे, पण जो भाव मिळायला पाहिजे होता तो आता भाव मार्केटला नाही आहे. कारण भरपूर जणांचं आता जे नवीन कांदे घेऊन जाते मार्केटला त्यांचे अनुभव पाहिले तर हातात काहीच राहत नाही. कांद्याचं पीक घ्यायचं म्हणलं ना खर्च खूप आहे आणि तसं उत्पादनही निघालं पाहिजे, पण आता भाव नसल्यामुळे ना कांदा पीक करावं की नाही हा एक मोठा प्रश्न पडला आहे. तर मित्रांनो बघा आता आम्ही जे कांदे काढले ना अजून थोड्या दिवस वाट बघावं लागेल. जर बाजार वाढली योगायोगाने तर 2 पैसे आम्हाला पण होतील.